नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त चर्चा झाली ती या परीक्षेवर झालेल्या आरोपांची। एका परीक्षा केंद्रावरील 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले असा सवाल करत देशभरातल्या अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। पाहूया। आयुष्यात कधीतरी गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून रुग्णांची सेवा करण्याचं स्वप्न बघणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या हातात आता निषेधाचे फलक आणि तोंडात जोरदार घोषणा आहे। आणि या संपाचं कारण आहे नीट परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकरणाचं। नीट परीक्षेच्या निकालात 67 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले। निगेटिव्ह मार्किंग प्रणाली असताना पैकीच्या पैकी गुण कसे काय मिळाले? 67 पैकी बहुतांश विद्यार्थी एकाच केंद्रावरचे असल्याचा आरोप होतोय। जिस तरीके से हमने पिछले बयान देखे कि उनको कहीं कोई शर्म नहीं है कि छात्र कहां अपने आप को ठगा महसूस कर रहा है। हम देखते हैं कि किस तरीके से बच्चे आत्महत्या कर रहे हैं, लेकिन उनका अभी तक कोई जवाब केंद्र सरकार से या फिर जो टेस्ट एजेंसियां उनको लेकर के नहीं पूछा गया। इसके विरोध में हमारा प्रदर्शन। अगर ये नहीं मानी सरकार और इसको रद्द नहीं किया नीट एग्जाम को, तो हम आगे उग्र प्रदर्शन करेंगे, धरने पे बैठेंगे। नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून आता राजकीय नेत्यांनीही जोरदार हल्लाबोल केलाय। मला वाटते पैसे खाऊनच या परीक्षा झाल्या असतील असं मला वाटतं। अतिशय महाराष्ट्रावर अन्याय करणारी ही परीक्षा आहे, ही तात्काळ रद्द झाली पाहिजे असं आम्ही महाराष्ट्र शासनाकडनं त्या NMCला कळवणार आहोत। आप अगर इस देश में होने वाली परीक्षाओं को देखें तो लगभग अब ऐसी कोई परीक्षा नहीं है जिसमें धांधली नहीं हो रही है। मतलब विद्यार्थियों ने तो सोशल मीडिया पे ये लिखना शुरू कर दिया है कि एक बार फिर लीकेज सरकार। नीट परीक्षेचा निकाल लागला आणि त्याच्यातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कमी आणि परीक्षेतील गैरप्रकाराचीच चर्चा अधिक रंगली। आता यावरून NTA अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्टीकरण दिलंय। विद्यार्थ्यांच्या गुण मिळवण्याच्या क्षमतेत वाढ झाली, मार्क देण्याच्या पद्धतीतही मोठे बदल झाले। तिसरा पर्यायही निवडलेल्या विद्यार्थ्यांना गुण देण्याची पद्धत। मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल 2 दिवसांपूर्वी लागला। लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार झाल्याची शक्यता निकालावरून वर्तवण्यात येते। या पार्श्वभूमीवर नीट परीक्षेत एवढे गुण मिळवणं शक्य आहे का, की यात कोणता मोठा घोटाळा झालाय का, याबाबत आम्ही नीट परीक्षेचे तज्ञ हरीश बुटले यांच्याकडून जाणून घेतलं। हे जर पूर्ण प्रकरण बाहेर आलं तर एक मोठा घोटाळा पुन्हा एकदा समोर यायची तयारी आहे। नक्की हा घोटाळा म्हणजे आता तर सगळ्यात पहिल्यांदा यांनी शोधलं पाहिजे की एकाच केंद्रांवरनं एवढे विद्यार्थी आले कसे, त्यांचे फॉर्म्स एकाच ठिकाणून कुठून भरले गेलेले होते का, ते कोणी भरले होते, त्या विद्यार्थ्यांना त्यांची जी काही तयारी जिथे कुठे सुरू होती त्यांना जनरलमध्ये किती मार्क्स मिळत होते। खरं तर डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून देशभरातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात। मात्र त्यातच जर गैरप्रकार होत असतील तर त्याची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता केली जाते। शिवानी पांढरेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।